मंत्री कार्यालयाकडून मंजुरी मिळत नाही, काय घडतंय? एकूणच आपण जर बघितलं तर राज्य मंत्रिमंडळाची स्थापना आणि विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात जास्त उत्सुकता होती सगळ्या मंत्र्यांना कोण त्यांचे खाजगी सचिव म्हणून नेमले जातात। या सगळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिले स्पष्ट केलं होतं की वादग्रस्त असेल किंवा ज्यांच्यावर काही आक्षेप असतील असे अधिकारी तुम्ही खाजगी सचिव म्हणून ठेवता येणार नाही। यासोबतच पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभार चालवण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। आणि यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जेवढे प्रस्ताव गेले होते खाजगी सचिवांचे, यापैकी बहुतांश प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आणि ही मान्यता देत असताना काहीशा सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या की अधिकाऱ्यांकडनं कुठल्याही प्रकारे दलाली किंवा तशा पद्धतीच्या गोष्टींना प्रोत्साहन देता अजिबात कामा नये। असं असतानाही सगळ्या जवळपास बहुतांश मंत्र्यांना खाजगी सचिव हे नेमले गेले असले तरीही राज्यामधले काही 4 ते 5 मंत्री असे आहे की ज्यांच्या प्रस्तावाला अद्याप देखील मान्यता आली नाही आणि त्यामुळं जे अधिकारी आहे हे देखील संभ्रमामध्ये आहेत। फक्त खाजगी सचिवच नव्हे तर काही OSDंच्या नियुक्त्या देखील अतिरिक्त OSDंच्या नियुक्त्या देखील रोखण्यात आलेल्या आहे। या सगळ्यात आपण जर बघितलं तर उदय सामंत असतील जे राज्याचे उद्योग मंत्री आहे, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि एकनाथ शिंदेनंतर मोठं नाव म्हणून उदय सामंत यांच्याकडे बघितलं जातं। शंभूराजे देसाई यांनी देखील प्रल्हाद हिरामणी यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला। त्यासोबतच आपण जर बघितलं राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजिंक्य पडवळ यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला। अजिंक्य पडवळ यांच्या नावाभोवती अनेकदा काही संशयाचं वातावरण निर्माण होत होतं, त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली नाही। त्यासोबत आपण जर बघितलं तर अशोक पाटलांच्या नावाचा प्रस्ताव गुलाबराव पाटील यांनी पाठवला। हे सगळं होत असताना नेमकं मुख्यमंत्र्यांनी हे प्रस्ताव का रोखले आणि मंत्री याची चर्चा अधिक रंगते आहे। खूप खूप धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।